या व्हिडिओमध्ये आपण फ्लास्क डेटाबेसच्या सिरीजचा 5वा पार्ट बघणार आहोत. आतापर्यंत आपण एसक्यूएलाइट डेटाबेस वापरला आहे आणि एसक्यूएलाइट हा फाईल बेस्ड डेटाबेस आहे. तो स्लो असतो कारण प्रत्येक वेळी त्याला फाईल ओपन करायला लागते, रीड करावी लागते आणि सगळ्या इंडस्ट्री प्रोडक्शन ग्रेड प्रोजेक्ट्समध्ये शक्यतो पोस्टग्रे एसक्यूएल यूज होतो जेव्हा आपण टेबल स्ट्रक्चर किंवा रिलेशनल डेटाबेस वापरतो तेव्हा. तुम्ही प्रोबॅबली मायएसक्यूएल ऐकलं असेल, पण मायएसक्यूएल तेवढा यूज होत नाही जेवढा पोस्टग्रे एसक्यूएल यूज होतो बिकॉज इट इज मच फास्टर. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण रीडमी फाईल बघणार. रीडमीला आपण प्रिव्ह्यू करून वाचू शकतो. काय फरक आहे एक्झॅक्टली पोस्टग्रे आणि मायएसक्यूएलमध्ये ते तुम्ही जीपीटीला विचारून थोडं सेल्फ लर्निंग करू शकतात. कमांड सगळ्यांच्या सेमच आहेत. एसक्यूएल सिंटॅक्स सगळ्यांचा सेम आहे, तुम्ही कोणताही वापरा. इट जस्ट दॅट की इंटरनल वर्किंग्स वेगळे आहेत, प्रॉज अँड कॉन्स आहेत काही गोष्टींचे. आणि ॲज वी मूव्ह क्लोजर टू कॅपस्टोन प्रोजेक्ट आपल्याला इंडस्ट्री ग्रेड गोष्टी वापरायला सुरुवात करायची आहे. तर कोडिंग वाईज यामध्ये खूप काही नाही आहे. इट्स जस्ट दॅट की कनेक्शन कसं करायचं हे आपण बघतोय. तर इथे या समरीमध्ये दोन्ही दिलेत, पोस्टग्रे आणि मायएसक्यूएल रिलेटेड, बट इग्नोर मायएसक्यूएल रिलेटेड पार्ट फॉर नाऊ. आपल्याला इथे दिसतंय की या गोष्टी ॲड कराव्या लागतील. पाय मायएसक्यूएल आपण सोडून देणार. ही लायब्ररी जी आहे ही आपल्याला ही ड्रायव्हर आहे, म्हणजे बेसिकली आपला पायथनचा कोड आणि पोस्टग्रे एसक्यूएल डेटाबेस जो डाउनलोड केलेला आहे त्यांच्यामधलं कनेक्शन करायला हे मदत करतं पॅकेज. सर्वप्रथम आपल्याला हे सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं आहे. सो पीजी ॲडमिन साईटवर जाऊन आपण आधी ते डाउनलोड करणार आणि हे पीजी ॲडमिन 4 फॉर विंडोज. सो आता 4th व्हर्जन चालू आहे आणि 4thमध्ये व्हर्जन 9 चालू आहे ॲक्च्युली. तर हे आपण डाउनलोड करणार आणि हे डाउनलोड झालं की साधारण तुम्हाला असं दिसेल UI मध्ये. तो पासवर्ड विचारेल, तुम्ही पासवर्ड सेट करू शकतात वन टाईम आणि बाय डिफॉल्ट युजर तुमचा पोस्टग्रेस नावाने असेल. तर मला इथे काही डेटाबेस दिसत आहेत कारण मी ऑलरेडी काही तयार केलेले आहेत. तुम्हाला एकही डेटाबेस प्रॉब्ली दिसणार नाही आणि तुम्हाला डेटाबेस क्रिएट करण्यासाठी क्रिएट डेटाबेस आणि आता इथे आपण प्रॉडक्ट्स डेटाबेस तयार करणार. बाकीचे UIचे फीचर्स इग्नोर केले तरी चालतील. मग आपल्याला टेबल ओपन करण्यासाठी स्कीमामध्ये जाणार आणि पब्लिकमध्ये इथे टेबल्स दिसतील. टेबल्स मोठे केले की टेबल्स दिसतील. काही UIमध्ये प्रॉब्ली डायरेक्टच डेटाबेस आणि टेबल दिसेल, पण जर असं दिसत असेल तर स्कीमा, पब्लिक, टेबल्स आणि टेबलच्या आतमध्ये टेबल. आता आपण टेबल तयार नाही केला आहे म्हणून आपल्याला ब्लँक दिसतोय. बरं, आता आपण कोडमध्ये येणार. तो म्हणतोय ही लायब्ररी इन्स्टॉल करायला लागेल, pip install .env कॉपी करा, ही URL टाका आणि ॲप रन करा. ठीक आहे. सो आता आपण थोडक्यात app.py चेक करू. तो इथे आपल्याला नवीन 1-2 गोष्टी दिसत आहेत की इथे आपण लोड env हे .env पॅकेज वापरलं आहे आणि लोड अंडरस्कोर .env हे त्याची एक फंक्शन आपण इम्पोर्ट करतोय आणि ते कॉल करतोय. देन वी हॅव स्टँडर्ड सिक्रेट की. फक्त आता इथे आपण डायरेक्ट एक की व्हॅल्यू पेअरने की घेतोय आणि सम स्टँडर्ड कोड फॉर इंजिन. इग्नोर दीज पार्ट्स. इथे आपण प्रॉडक्टचा क्लास एक डिफाईन केला आहे, त्याला आपण 5 ॲट्रिब्यूट्स टाकलेत आणि सिम्पली जेव्हा आपण स्लॅशवर येतो म्हणजे .5000 127.0.0.1:5000 ला आलो विदाउट एनी एक्स्ट्रा राऊट, आपल्याला सगळे प्रॉडक्ट्स फेच होत आहेत. ठीक आहे. ॲड करायला एक मेथड आहे. आपण प्रॉडक्टचा ऑब्जेक्ट तयार केला, न्यू अंडरस्कोर प्रॉडक्ट, आणि या गोष्टी पास केल्यात त्याला ज्या आपल्याला या राऊटला पास करताना पोस्ट मेथडमध्ये पाठवलेले आहेत ते मिळत आहेत. ते ॲड केले, डेटाबेसमध्ये ॲड करतोय. डिलीट डायरेक्ट स्ट्रेट वे नेहमीसारखा डिलीट आणि इनिशियलाइज करतोय तेव्हा आपण 3 प्रॉडक्ट्स टाकून ठेवतोय त्याला बाय डिफॉल्ट. आणि इथे मी प्रिंट स्टेटमेंट दिलं आहे. तुम्हाला प्रॉब्ली प्रिंट स्टेटमेंट नाही दिसणार, बट दॅट्स ओके. ऑल राईट. सो व्हॉट इज हॅपनिंग, सगळ्यात पहिल्यांदा आपण .env, सो लेट्स से मी .env डिलीट करतो की आम्ही कॉपी केलेली आहे, सो आय कॅन शो यू. बाय डिफॉल्ट आपल्याकडे .env.example आहे. आपण त्याला कॉपी करणार आणि .env नाव देणार. .env.exampleमध्ये आपल्याला असा डेटा दिसतोय. आता एन्व्हायरमेंट फाईल्स काय आहेत, जिथे आपले सिक्रेट पासवर्ड्स वगैरे असतात ते आपण या फाईलमध्ये ठेवतो, .env फाईलमध्ये ठेवतो. आणि .example ही फाईल पब्लिकली राहू शकते कारण आपण ही git ignore मध्ये नाही टाकत, पण .env git ignore मध्ये टाकतो. सो इफ यू गो टू .env, सॉरी इफ यू गो टू .ignore, यू कॅन सी की आपण इथे env पण एक ॲड केलं आहे. हे env फोल्डर आहे
आणि इथे .env फाईल आहे. तो .env इथे टाकली आहे म्हणून ही इथे गोस्ट झाली आहे. VS कोडने ती डिटेक्ट नाही केली आहे ॲज अ गिटच्या सेन्सने. मग आपण ही कॉपी केली आणि इथे मी माझी फायनल URL टाकली डेटाबेसची. तो सिंटॅक्स साधारण असा असतो की आपण हा प्रोटोकॉल वापरतो. युजर नेम बाय डिफॉल्ट युजर नेम पोस्टग्रेसचं हेच आहे. पासवर्ड मी माझा -123 सेट केला आहे. आपलं मशीन लोकल होस्टवर आहे म्हणून @localhost :5432 हा पोस्टग्रेस्क्यूएलचा डिफॉल्ट पोर्ट आहे. तो आपण काय म्हणतोय की या मशीनच्या या पोर्टवर या युजर नेम आणि या पासवर्डने लॉग इन कर आणि त्याच्या प्रॉडक्ट्स डेटाबेसमध्ये जा. ही माझी डेटाबेसची URL आहे. बरं. आणि आपण सिक्रेट की पण ठेवली आहे. इथे आपण काही रॅन्डम ठेवू शकतो. सो आय कॅन जस्ट टाइप एनिथिंग. सेव्ह. की व्हॅल्यू पेअरला आपण कर्ली ब्रॅकेट याच्यात नाही टाकत स्ट्रिंग्समध्ये. इट इज बाय डिफॉल्ट कन्सिडर्ड ॲज अ स्ट्रिंग. म्हणजे एन्व्हायरमेंट स्पेशली एन्व्हायरमेंट व्हॅल्यूज ज्या आहेत त्या सगळ्या बाय डिफॉल्ट स्ट्रिंग आहे. सो असं पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे. दोन्ही ओके आहेत. मग जेव्हा app.py मध्ये मी लोड env वापरतो हे फंक्शन load_.env, तेव्हा इट कॅन ॲक्सेस द व्हेरिएबल सिक्रेट की फ्रॉम दिस कमांड os_get_env. याला आपण स्प्लिट राईट करू. सो .env ला स्प्लिट राईट आणि ॲप. सो इथे सिक्रेट की ही की इथे डिफाईन केली आहे. सो ही व्हॅल्यू जी पूर्ण आहे ती व्हॅल्यू इथे याला डिफाईन होईल app.secret कीमध्ये. आणि तशीच डेटाबेस URL ही की मी बघेल तो आधी की एन्व्हायरमेंट फाईलमध्ये आहे का. सो ही आपण इथे टाकली आहे. ही आपण इथे का नाही टाकत डायरेक्ट केव्हा, कारण जेव्हा आपण गिट पुश करू तेव्हा सगळ्यांनाच आपलं युजर नेम पासवर्ड वगैरे मिळून जाईल. तर आपण ही इथे टाकतो आणि ही फाईल आपण गिटमध्ये नाही टाकत. तर तो रन टाईमला इथून ॲक्सेस करतो. मग त्याच्याकडे ही स्ट्रिंग पूर्ण पास होईल डेटाबेस URL मध्ये आणि दॅट्स इट. ऑटोमॅटिकली पोस्टग्रेला ते कनेक्ट होईल. आता आपण रन करून बघू. तो कंट्रोल जे व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटमध्ये ॲक्टिवेट केलेलं आहे पायथन app.py सॉरी पायथन पार्ट 5/app.py आणि सर्व्हर चालू झालं आहे. आता इथे डेटाबेस इनिशियलाइज्ड इथे हे जे पहिलं प्रिंट येतं आहे कारण आपण इथे डिफॉल्ट प्रिंट टाकलं आहे एक. डेटाबेस इनिशियलाइज्ड आणि डेटाबेस URL पास करतोय जस्ट आपल्याला दिसण्यासाठी की काय एक्झॅक्टली येत आहे. आणि सॅम्पल प्रॉडक्ट्स ॲडेड पण आपल्याला दिसतंय. सॅम्पल प्रॉडक्ट्स ॲडेड नाही दिसत आहे ॲक्च्युली. ठीक आहे. तो ही URL दिसते आणि लेट्स से कमिट केलं आहे. आता आपण एकदा डेटाबेस चेक करूयात. तो इथे येऊ आणि लेट्स रिफ्रेश. राईट क्लिक करून रिफ्रेश करावं लागेल आणि प्रॉडक्ट दिसतंय. प्रॉडक्टला क्लिक करून राईट क्लिक व्ह्यू ऑल रोज. इथे आपल्याला 3 दिसत आहेत आता प्रॉपर. आणि इफ यू गो टू द वेबसाईट माझा दुसरा प्रोजेक्ट चालू आहे. सो लेट मी जस्ट क्लोज इट. बरं आणि हे स्टॉप करू, परत रन करू. ओके. सो डेटाबेस दिसतोय, हे दिसतंय आणि रिफ्रेश. प्रॉडक्ट इन्व्हेंटरी. तर आता हा UI आला आहे कारण आपण व्हॅल्यूज तशा आपल्या कोडमध्ये टाकल्या आहेत. सो ॲपवर ॲड बाय डिफॉल्टमध्ये इंडेक्स HTML आहे आणि इंडेक्स HTML वी कॅन सी व्हॉट इट इज आणि ID नेम प्रॉडक्ट प्राईस. तो ID नेम प्राईस वगैरे वगैरे दिसत आहेत. आणि द वन ब्युटी ऑफ दिस जे आपल्याला SQLite नाही करता आलं ते इथे पॉसिबल आहे की इथून नवीन रो इथेच ॲड करता येऊ शकते. सो मी नवीन रो ॲड केली. ID डिफॉल्ट म्हणू. नाव आता टाकू आपण VR डिव्हाइस क्वेस्ट 3 आणि ओके. मग प्राईस ॲड करू आता आपण लेट्स से 55,000 आणि स्टॉक आपण टाकू आपल्याकडे 10चा स्टॉक आहे.
आणि हाय बेस्ट VR डिव्हाइस. ओके. आता आय डी नाही टाकली तरी होईल, ऑटोमॅटिकली त्याने घ्यायला पाहिजे, बिकॉज इट इज ऑटो इन्क्रीमेंट प्रायमरी की आहे. आणि इथे आपल्या डार्क कलरमध्ये दिसतंय, डार्क रेड, डार्क ब्लॅक. आपल्याला हे अजून सेव्ह नाही केलंय, तर सेव्ह करावं लागेल. सो इथे बटन आहे सेव्ह डेटा चेंजेस, आणि हे सेव्ह रिझल्ट्स टू फाईल. सेव्ह डेटा चेंजेस क्लिक करणार, तो सेव्ह झाला, 4 नंबरला आला तो ऑटोमॅटिकली. आणि आता आपण रिफ्रेश करणार तर आपल्याला इथे दिसतोय. आणि इफ यू वॉन्ट टू एडिट इट, आता ही डॉलरमधली प्राइस आहे, सो इट विल बी समवेअर अराउंड $600. सेव्ह करू. अगेन ब्लॅकमध्ये दिसते ही व्हॅल्यू, डार्क ब्लॅक. सो सेव्ह, रिफ्रेश, आणि इथे प्राइस बदलली आहे. इथे आपल्याला आपली URL दिसते, कारण आपण आपल्या याच्यासाठी केली आहे, जस्ट अंडरस्टँडिंगसाठी केली आहे, की आपण ही पण व्हॅल्यू पास करतोय. वी विल नॉट इन जनरल पास इट इन द प्रोडक्शन. इथे आपण DB URL पास केले जस्ट फॉर अवर ओन अंडरस्टँडिंग. सो दॅट्स इट. आपण याच्यामध्ये 2 नवीन गोष्टी बघितल्या. एक तर PostgreSQL डाउनलोड केलं, डाउनलोड केल्यानंतर सेटअप केलं, पासवर्ड टाकला, मग प्रोजेक्टमध्ये आलो. दुसरी नवीन गोष्ट आपण बघितली, एन्व्हायरमेंट फाईल .env.example ही एक्झाम्पलसाठी असते, सो दॅट आपल्याला माहिती असायला पाहिजे की किती आपल्याकडे अशा की व्हॅल्यू पेअर्स आहेत ज्या सिक्रेट आहेत. त्याला कॉपी करणार, फायनल व्हॅल्यू ENV मध्ये टाकणार, आणि याच्यामधून आपण load.env या पॅकेजमधून कॉल करणार. ऑटोमॅटिकली वी कॅन यूज समथिंग लाईक दिस, os.getENV, अँड रेस्ट ऑफ द थिंग्स आर व्हेरी सेम. आणि तुम्ही डायनॅमिकली जरी चेंज केलं उद्या, की याच्याऐवजी डेटाबेस URL मध्ये डायरेक्ट आधीसारखं एवढंच घेतलं SQLite, तर तो SQLiteला शिफ्ट होईल. सो राईट, डू स्टडी व्हॉट इज द डिफरन्सेस बिटवीन पोस्टग्रे, कोणत्या केसेसमध्ये वापरतात वगैरे. आणि एक्झरसाइज काय आहे, सेटअप पोस्टग्रेस लोकली कनेक्ट केला आहे, कम्पेअर क्वेरी परफॉर्मन्स SQLite आणि पोस्टग्रे. हे थोडं GPTलाच विचारावं लागेल. आणि ॲड कनेक्शन एरर हँडलिंग. ओके, आय थिंक दिस इज ओके इफ यू स्किप इट, नॉट निडेड. कॅपस्टोन प्रोजेक्टमध्ये ते कव्हर अप होतील गोष्टी. क्वेरी परफॉर्मन्स पण थोडंसं हाय लेवलला जातं. इफ यू हॅव अंडरस्टूड द बेसिक्स, देन गो इन टू दॅट. आपल्याकडे डेटा खूप कमी आहे आता या पॉईंटला, म्हणून वी डोंट हॅव राईट अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन टू डू क्वेरी परफॉर्मन्स. पण जेव्हा हजारो फाईल्स आपल्याला गेट करायच्या आहेत, हजारो एक रोज गेट करायच्या आहेत, तेव्हा SQLite स्लो रिस्पॉन्ड करेल, PostgreSQL जरा फास्ट रिस्पॉन्ड करेल. आणि जेव्हा मिलियन्स असतील तेव्हा तो फरक जास्त जाणवेल. 1000ला पण तो जाणवणार नाही. SQLite डेटाबेस 1000-2000 पर्यंत आरामात घेऊन घेतो. 10,000 पण घेईल तो, जर छोटा जर टेबल्स कमी, कॉलम्स कमी असतील तर. पण मग प्रोडक्शन प्रोजेक्टमध्ये 100 टेबल्स असू शकतात, प्रत्येक टेबलला एक 40-50 कॉलम्स पण असू शकतात. सो इट्स मच कॉम्प्लेक्स इन द रिअल प्रोजेक्ट्स, अँड दॅट्स वाय द क्वेरी परफॉर्मन्स डज मॅटर. ऑल राईट, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. थँक यू. बाय.